मी मिसेस पायल पत्की। मी इथून रस्त्यावरनं जाताना सरांचा बोर्ड वाचला QRSTचा। तर मला आधी काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून मग मी विचार केला की आत येऊन विचारावं। तर सरांना विचारलं तर सरांनी त्या ट्रीटमेंटबद्दल सगळी माहिती मला अत्यंत छान सांगितली। ॲक्च्युली माझ्या आईला पायदुखीचा प्रॉब्लेम आहे आणि तो खूप वर्षांपासून आहे। मग मी सरांना विचारलं की काय ह्याचा फरक, तर सरांनी मला सांगितलं, खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं की कसं कसं ही ट्रीटमेंट QRSTची ट्रीटमेंट कशी चालते, त्याच्याने काय फरक पडतो। मग पहिली गोष्ट म्हणजे मी कन्व्हिन्स झाले। माझ्यानंतर मग मी आईला घरी सांगितल्यावर आई आधी कन्व्हिन्स नव्हती, पण मी तिला म्हटलं की एकदा सरांना भेटून घे। मी आईला घेऊन क्लिनिकला आले, सरांना भेटलो आणि पहिल्याच ह्याच्यात सरांनी आणि मॅडमनी इतकं छान पद्धतीने आईला समजवलं की आई ऑलमोस्ट 80% तयार झाली आणि आम्ही ट्रीटमेंट करायचं ठरवलं। नेक्स्ट डे आम्ही ट्रीटमेंट जेव्हा करायला आलो त्यावेळेस तिला थोडंसं दडपण होतं, पण सरांनी इतकं छान होमली ॲटमॉस्फिअरमध्ये तिचं सगळं सेशन चालू केलं आणि 1-2 सेशनमध्येच तिला फरक जाणवायला लागला। आणि आधी जी आई माझी तयार नव्हती यायला, ती आता अक्षरशः वाट बघते की कधी माझं सेशन असेल आणि खूप म्हणजे तिला फरक, तिचा पेन क्रॉनिक आहे, त्या मानाने 4 सेशन्समध्ये तिला बऱ्यापैकी फरक आलाय। आणि ट्रीटमेंट ही खूप नवीन पद्धत आहे जी पनवेलमध्ये माहिती नाही आहे, पण सर आणि मॅडमनी खूप छान पद्धतीने ते समजवतात। पेशंट मेन म्हणजे पेशंटला मनाची तयारी आधी करायला लागते, जी ते खूप छान पद्धतीने करून घेतात आणि त्याच्यामुळे आईने सुरुवात केलं आणि आईला 5 सेशनमध्ये बऱ्यापैकी फरक पडलाय। तर माझं असं म्हणणं आहे की ज्यांना त्रास आहे त्यांनी नक्की व्हिजिट करा आणि खूप छान ही आहे आणि सर खूप छान पद्धतीने करून घेतात। थँक्यू।